मुंबईची दमट हवा सोसत नाही म्हणून विष्णू शास्त्री पंडितांनी महाबळेश्वरास बस्तान हलविले, पण तेथेही हवी तशी तब्येतीत सुधारणा नाहीये असे ऐकले. फार काळजी वाटते त्यांची. होय, कामात फार धडाडीचा आणि खंदा माणूस हो, पण प्रकृती साथ देत नाही. तरी ते काही स्वस्थ बसलेले नाहीत. महाबळेश्वरातही विधवा पुनर्विवाह उत्तेजक सभेची शाखा काढण्याचा त्यांचा विचार आहे. कालच टपाल आले त्यांचे आम्हास. होय, या विष्णू शास्त्रांवरून आठवले, म्हणजे पंडित नव्हे, आपले चिपळूणकर शास्त्री बुवा. त्यांचे काय झाले? झाले काही नाही, एक माणसाची वृत्ती सांगतो. परवा आपली जी सभा झाली, म्हणजे टाउन हॉल बांधण्याच्या म्हणण्याची? होय, त्यामध्ये वर्गणीविषयीची जी यादी फिरली, त्या यादीमध्ये या शास्त्री बुवांनी स्वतःच्या नावापुढे महिन्याचा पगार असे टाकले आणि माधवरावांच्या नावापुढे 800 रुपये फक्त असा आकडा टाकला. हो अहो, पण मग झाले काय? तेच तर सांगतोय ना. या मुद्द्यावरून केवढी चर्चा झाली. लोक म्हणू लागले, शास्त्री बुवांनी महिन्याचा पगार दिला आणि माधवरावांनी 800 रुपये दिले. आता लोकांस हे कसे समजवायचे की शास्त्री बुवांचा महिन्याचा पगार 150 रुपये, माधवरावांचा 800 रुपये, म्हणजे माधवरावांनीही महिन्याचाच पगार दिला हो, पण 150 नव्हे 800 रुपये. असो, आपली वर्गणी जमा झाली ना, झाले तर मग. बरे भांडारकर, आपला टाउन हॉल बांधण्यासाठी आपण हुजूर पागेची जागा खरेदी करणार होतो, त्याचे काय झाले? त्या जागेबाबत वाटत होतं त्याप्रमाणे काही अडचणी आहेत. म्हणूनच आपण हिरा बागेचा अल्टरनेटिव्ह ठेवला आहे. बरोबर, आता तीच जागा निश्चित करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे जागा आणि जागा खरेदीची व्यवस्था दोन्हीही मार्गी लागले आहे. ती पूर्तता होईपर्यंत आपण अन्य बाबींवर चर्चा करूया. निश्चितच. अहो रमाबाई, तुम्ही उभ्या का? बसा. नाही, ठीक आहे. बर, पाहिलेत तुमच्या नवऱ्याचे मॅनेजमेंट? अहो म्हणजे व्यवस्थापन, कामाची व्यवस्था. प्रपंचाचा एवढा मोठा बोजा असूनही महिन्याचा पगार सामाजिक कार्यासाठी दिला हो. आणि कामाचा फडशा तर असा पाडतायत की गप्पांसाठी सुद्धा सवड नाही त्यांच्याकडे. येते मी. आशीर्वादाच्या धर्मसंकटात पाडू नकोस मला. निघ बाई, तू निघ आता. अहो, हात काय जोडताय तिच्या पुढे सासूबाई? 2 रट्टे द्या आणि हकलवून लावा इथून तिला. येते मी. कुठे चाललीस? मी मला वाटलेच होते, या तुला बोलणार, घराबाहेर काढणार. गोपाळा, ही कुठेही जाणार नाहीये. अहो, आज जा तू. काय बोलताय तुम्ही? सासूबाई सांगा ना, हिला ठेवून घेताय. सरस्वती, सरस्वती, तू आज जा. पंच रागावू नका, पण तुम्ही. गोपाळा, हे सगळे ताबडतोब थांबायला हवे. मी त्या मुलीला या घरात ठेवून घ्यायची नाही. तुझे हे असे लपून छपून केलेले लग्न, तेही केलेस की नाही परमेश्वरच जाणे, हे आम्हाला मान्य नाही. आणि असे काहीही न सांगता मनमानी करायची असेल तर तुलाही या घरात थारा नाही. कारण तुझ्या या अभद्र वागण्याची सावली माझ्या या पवित्र घरावर आणि तुझ्या धाकट्या भावंडांवर पडावी असं मला वाटत नाही. नीट तू. नाही गोपाळा, नाही. माणूस इतका बदलू शकतो यावर विश्वासच बसत नाहीये माझा. आम्हा दोघांनाही तुझा खूप अभिमान वाटत होता गोपाळा, पण निघ, निघ म्हणते मी. ठीक आहे आई, तुला हवे तसेच होईल. गोपाळा,
भाऊसाहेब, माधवाने पुत्राचे कर्तव्यच पार पाडले असेच म्हणावेच हवे. हो, तुम्हाला सांगतो बाळंभटजी, माधवासारखा पुत्र आम्हास लाभला आम्ही स्वतः अतिशय नशीबवान समजतो. पुत्र म्हणतात हजर. माधवा आलास? अहो जरा बाहेर या, बाहेर या. माधव आलाय. भाऊसाहेब, हे घ्या. द्या, द्या. देवळात गेलो होतो त्याचा प्रसाद. मामा, माई हा घ्या प्रसाद. माधवा, सार्थ अभिमान वाटतो आम्हास तुमचा. भाऊसाहेब, आमच्या एक पाऊल पुढे टाकलेस तू. आमची स्वतःची हक्काची स्थावर मालमत्ता असावी अशी फार दिवसांची इच्छा होती. हातामध्ये पैसा असून सुद्धा आम्ही आमचे स्वप्न कधी पूर्ण करू शकलो नाही. या इथला हा वाडा, करविरातला वाडा दोन्ही भाड्याचेच. पण आज मात्र तुमच्या कृपेने हा वाडा आपला स्वतःचा झाला. खरेच? हो भाऊसाहेब, पण तुम्हास माधवा, मगाशीच वाड्याचे मालक परांजपे येऊन गेले. तुझ्याशी व्यवहाराची बोलणी पूर्ण केली आहेत. आता खरेदी खत करायचे असे ते म्हणत होते. माधवा, भाऊसाहेब आणि आम्हाला खरंच तुझा अभिमान वाटतो. भाऊसाहेब, पण यात आमचे काय कर्तृत्व? आपण आमच्यासाठी किती केले. मग शिक्षणासाठी मुंबईस पाठवले. तेथे आमची जेवणाची, राहण्याची स्वतंत्र सोय केली. त्यामुळे आम्ही निर्धास्त होऊन अभ्यास करू शकलो. या कालखंडात जे काही ज्ञानार्जन आम्ही केले त्यामुळेच आजचा दिवस दिसला आहे. यात आमचे काहीच कर्तृत्व नाही भाऊसाहेब. आपण जे पेरले त्याचेच हे मधुर फळ आहे. हा तुझा मोठेपणा आहे रे माधवा. हा तुझा स्वभाव आम्हाला खूप आवडतो. एवढा मोठा झालायस, न्यायमूर्ती झालायस, बाहेर एवढा मान सन्मान मिळतो तुला. पण घराच्या आत पाऊल टाकलेस की आमचा साधा सुद्धा माधव बनून राहतोस. अहंकाराचा वारा सुद्धा तुला शिवलेला नाही. अभिमान वाटतो पोरा. माधवा, वाड्याच्या खरेदी खताचा कच्चा मसुदा आम्ही तयार केलेला आहे. बाळंभटजी तो तोच दाखवतील. एकदा नजरेखालून घाल म्हणजे पुढचा व्यवहार करावयास मोकळे. ठीक आहे भाऊसाहेब. बाळंभटजी दाखवा. पंडो, हा निक. वा वा भाऊसाहेब, वाडा खरेदी केलात म्हणायचा शेवटी. परमेश्वराची लीला आगाध आहे हो. होय होय. खरेदी खत केले म्हणजे शिक्कामोर्तब झाले नाही. कुणाच्या नावे करायचे हे खरेदी खत? हो, अर्थात माधवाच्याच. पंढरीची वारी. माधवा, हा खरेदी खताचा मसुदा. हो बाळंभटजी, भाऊसाहेब आमच्यापेक्षा जास्त मुरलेले आहेत यात. इतके वर्षांचा त्यांचा मामलेदार कचेरीचा अनुभव आहे. आम्ही काय पाहणार यात? माधवा, हा तुझा विनय झाला. पण आता भाऊसाहेबांनी सांगितलं ना पहा म्हणून, पाहून घे एकदा. बरे. माधवा, फार काळापासून भाऊसाहेबांच्या मनी एक गोष्ट चालत होती. ते नेहमी म्हणायचे, मी अनेकांना मदत केली, अडल्या नडलेल्यांना सदळ हाताने आधार दिला, पण माझ्या मुलांसाठी मी स्वतःचे हक्काचे घर नाही उभारू शकलो. आणि ही गोष्ट मरताना डाचेल माझ्या जीवास. माझ्यानंतर माझ्या मुलांनी याच एका गोष्टीसाठी मला दोष द्यायला नको.
आम्हास कल्पना आहे त्याची. भाऊसाहेब सतत याच विवंचनेत असतात आणि स्वतःसाठी नव्हे तर त्यांच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या भल्या मोठ्या कुटुंबासाठी त्यांना एक स्वतःचे हक्काचे घर हवे होते. आणि म्हणूनच तर आम्ही हा व्यवहार ठरविला. माधवा, पण तुझ्या या कृत्यानं भाऊसाहेबांना आता सार्थक झाले असे वाटले असेल. माई, खरंच खूप मोठी बातमी दिलीस हो तू. नाहीतरी कधीपासून भाऊसाहेबांना आपल्या मालकीचे घर असावे असे वाटत होते. शेवटी आपल्या मालकीचे घर झालेच. माई, अगो हा वाडा आपला झाला. नमस्कार मालकीणबाई. अगो बाई, आता हे काय नवीन? नवीन म्हणजे काय? या वाड्याचे खरेदी खत भाऊसाहेब माधवरावांच्या नावे करतायत ना. त्यामुळे आता माधवराव मालक आणि रमावहिनी मालकीण. तुम्ही देखील सवय करून घ्या हो या नव्या नावाची. असू दे हो. आणि मी तर म्हणते, काय चूक आहे यात? नाही म्हणजे हा वाडा माधवानेच विकत घेतला आहे ना. मग खरेदी खत त्याच्या नावे झाले तर कुठे बिघडले? रमा, बाहेर आबा बाबा काय करतायत ते बघ बरे. जा. बरे. माई, मोरू जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. आबा बाबांचा विचार नको का व्हायला? अहो, पण ते दोघे तर किती लहान आहेत. म्हणूनच त्यांचा विचार आधी व्हायला हवा. माई, अगो आपला माधव खूप चांगला आहे. खूप साधा भोळा आहे. तो नाही हो अंतर द्यायचा. पण अगो रमीचे काय? नाही म्हणजे रमा वाईट आहे असे नाही हो म्हणायचे मला. पण शेवटी बाईची जात आहे ती. स्वतःची पोरं बाळ एकदा झाली की ती स्वतःच्या पोराबाळांचा विचार करेल की तुझ्या. सगळ्यांसकट तिने जर घराबाहेर काढले तर काय करणार आहेस तू? काय? हो ग बाई हो. अगो हे माईचे तर माईचे. पण ताई, तू देखील काळजी घे हो आता. अगो उठ बस त्या रमेश सारखी बोलत असतेस ना. आता सकाळ संध्याकाळ मालकीण म्हणून नमस्कार करत जा हो तीस. नाही तर काही खरे नाही हो तुझे. अगो एक दिवस घराबाहेर काढायला कमी करायची नाही ही पोरगी. हो नाही का, ते माधवानी नव्हता का कुठला तो स्वामी आणला? अगं तो नाही का, तो विधवा आश्रम काढणारा. अशाच एखाद्या विधवा आश्रमात रवानगी व्हायची हो तुझी. आणि माई, मी काय म्हणते, तू देखील भाऊसाहेबांची वेळीच बोलून घे हो. अगो एकदा खरेदी खत झाले ना की मग काही देखील करता यायचे नाही हो. अगो ही वेळ चुकली ना की मग चुकलीच. भाऊसाहेबांनी असे कसे केले? माधवा, काय झाले? नाही, काही नाही. माधवा, सुधारणा करतोयस म्हणजे भाऊसाहेबांनी बनविलेल्या मसुद्यात काही चुका आहेत का? हो. आश्चर्य आहे. फार मोठी चूक होती. पण ठीक आहे, आम्ही केली आहे दुरुस्त. आता हा मसुदा भाऊसाहेबांस नेऊन द्या. अहो, मी काय म्हणत होते, काही बोलावयाचे आहे? हो बोला.
नाही म्हणजे रागवू नये पण अहो, बोला, घाबरू नका, बोला. म्हणजे गैरसमज करून घेऊ नये पण आम्ही असे ऐकतो आहोत की हा वाडा माधवाच्या नावाने खरेदी होतो आहे. नाही म्हणजे आपण खरेदी खताचा जो मसुदा तयार केला आहे तो माधवाच्या नावे. हो, मग त्यात बिघडले कुठे? नाही म्हणजे आमच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की आबा बाबा अजून लहान आहेत त्यामुळे आपण तुर्तास तरी त्या खरेदी खतावर आपलेच नाव टाकून. आश्चर्य आहे. हे ऐकून आम्हास अत्यंत आश्चर्याचा धक्का बसतो आहे. तुम्ही असा विचार करूच कसा शकता? आणि कलागती करणे हा तुमचा स्वभाव नाही. तेव्हा हा विचार तुमच्या डोक्यात दुसऱ्या कोणीतरी भरवलेला आहे. ही अक्कल तुमची नव्हे, दुसऱ्याची आहे. पण या बाबतीमध्ये आम्हास वाद घालावयाचाच नाही. पण माधवाच्या मुद्द्यावरून जर बोलणार असाल तर आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो की आमचा माधवावर आमच्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो कधीही आपल्या मुलास अंतर देणार नाही. बाहेर लोकांच्या यातना बघून ज्याच्या डोळ्यात पाणी येते, लोकांसाठी तो रक्ताचं पाणी करतो, तो आपल्या मुलांशी असा वागेल असा विचार तुम्ही कसा काय करू शकता? हो, निपक्षपातीपणाने न्याय देणारा तो एक मोठा न्यायमूर्ती आहे, हे विसरू नका. तेव्हा माधव आपल्या मुलास कधीही अंतर देणार नाही, विश्वास ठेवा. आणि हे बाळंबटजी, माधवाने मसुदा पाहिला? हो. पटला का त्यास? नाही, खरेदी खताचा मसुदा बरोबर आहे असं म्हणत होता, पण त्याने एक काही सुधारणा केली त्यात. सुधारणा म्हणजे? हो, म्हणजे मी पाहिली नाही ती. अहो, मग पहा. हो. बाळंभटजी, काय आहे त्याच्यात? भाऊसाहेब, माधव. पुढे काय? माधव काय? हो, काय झाले बाळंभटजी, बोला. भाऊसाहेब, माधवाचा मला खरंच अभिमान वाटतो. तुम्ही खरेदी खतात खरेदी करणाऱ्याचे नाव माधवाचे लिहिले होते. हा, पण त्याने ते खोडून तुमचे नाव घातले.